नमस्कार, मी कृपा सपकाळ न्यूज अनकटच्या पुणे कनेक्ट या बातमीपत्रात आपलं स्वागत करतेय। या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत पुण्यातील दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींचा। राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून अनेक घडामोडी गाठीभेटी यांना वेग आलाय। अशातच आज अजित पवारांचे शिलेदार जुन्नरचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला पोहोचलेत। अजित पवार गटाचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके पुन्हा एकदा शरद पवारांच्या भेटीला आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय। आज शरद पवार हे उत्तर पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुका दौऱ्यावर आहेत। शरद पवारांचा जुन्नर तालुक्यातील दौरा सुरू असतानाच कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव इथे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी भेट घेतली असून जुन्नरच्या राजकारणात ही भेट चर्चेचा विषय ठरली आहे। सभेला रंगणात राहणार मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांबरोबर आहे। घड्याळ घेऊन तुतारीच्या विरोधात राहणार। मी पुढे अजितदादांच्या नेतृत्वाखाली पुढच्या विधानसभेला सामोरे जाणार आहे। याचा अर्थ आजपर्यंत आम्ही जे काही कार्य केले म्हणून माझी लढाई ही पवार साहेबांच्या विरुद्ध आहे असं अजिबात कोणी समजायचं काही कारण नाही। पवार साहेबांचे विचार घेऊनच त्यांनी जे काही रुजवलेले आहेत ते विचार घेऊनच पुढं आम्ही निश्चित प्रकारे जाणार आहे। आणि म्हणून पुढं जात असताना मी तुम्हाला आज सगळं सांगणार नाही, पण एवढंच सांगतो की पवार साहेबांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी ठामपणे उभा आहे। कोणत्या पवार साहेब? बारामतीत युगेंद्र पवारांचे फिक्स आमदार अशा आशयाचे फ्लेक्स लागले आहेत। हे फ्लेक्स सगळ्यांचं लक्ष वेधून घेत असून अजित पवारांच्या विरोधात बारामती विधानसभा मतदारसंघातून युगेंद्र पवार लढणार असल्याची चर्चा आहे। युगेंद्र पवारांना उमेदवारी मिळावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे। तसेच जयंत पाटील यांनी देखील युगेंद्र पवारांच्या उमेदवारीचे संकेत दिले होते। दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर युगेंद्र पवारांचा हा फ्लेक्स सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय। पुनीत बालन ग्रुपच्या माध्यमातून पुण्यातील 35 नामांकित सार्वजनिक गणेश मंडळे एकत्र येऊन यावर्षी दहीहंडी उत्सव साजरा करणार आहेत। चौकात होणाऱ्या दहीहंडीमुळे होणारी वाहतूक कोंडी आणि सुरक्षा व्यवस्था यामुळे पोलीस प्रशासनावर मोठा ताण येतो। हा ताण कमी करण्याच्या उद्देशाने श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाने पुढाकार घेतलाय। मंडळाचे उत्सव प्रमुख विश्वस्त आणि युवा उद्योजक पुनीत बालन यांनी मंडळांना एकत्र आणत या संयुक्त दहीहंडीचा निर्णय घेतलाय। मंगळवारी रोजी कसबा पेठेतील लाल महाल चौकात सार्वजनिक गणेश मंडळांचा संयुक्त दहीहंडी कार्यक्रम होणार आहे अशी माहिती पुनीत बालन यांनी दिली आहे। हडपसरच्या श्रीराम चौकात पुण्यातील सर्वात भव्य अशी धर्मवीर आनंद दिघे दहीहंडी महोत्सवाचं आयोजन कार्यतत्पर लोकसेवक प्रमोद भानगिरे यांच्या मार्फत करण्यात आलंय। विशेष म्हणजे हा दहीहंडी महोत्सव कोणत्याही सेलिब्रिटींच्या उपस्थितीशिवाय सर्वात जास्त गर्दी खेचणारा दहीहंडी महोत्सव म्हणून प्रसिद्ध आहे। या दहीहंडी महोत्सवात विजेत्या संघाला 7,17,171 रुपयांचं रोख बक्षीस देण्यात येणार असून दरवर्षी थरांचे विक्रम या दहीहंडी महोत्सवात होत असतात। सुसज्ज ढोल पथक, उत्कृष्ट डॉल्बी ध्वनिवर्धक यंत्रणा, राज्यभरातून येणारे गोविंद पथक यासाठी हा धर्मवीर आनंद दिघे दहीहंडी महोत्सव प्रसिद्ध आहे। या महोत्सवाला महायुतीचे अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजक शिवसेना शहर प्रमुख प्रमोद भानगिरे यांनी दिली आहे। पुण्यातून कोकणात जाण्यासाठी दिनांक 31 ऑगस्ट पासून विमान सेवा सुरू होतीये। पुणे गोवा आणि पुणे सिंधुदुर्ग या दोन मार्गावर थेट विमान सेवा सुरू होत असल्यामुळे यंदा लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी पुण्यातील कोकणवासियांना विमानाने जाता येणार आहे। फ्लाय 91 विमान कंपनीकडून या दोन्ही मार्गांवर शनिवार आणि रविवार ही विमान सेवा सुरू असणार आहे। त्यामुळे आता अवघ्या तासाभरात पुण्यातून कोकणात पोहोचता येणार आहे। राज्य परिवहन महामंडळाच्या भोर आगाराच्या बस स्थानकाच्या नवीन इमारतीसाठी आणि परिसराच्या काँक्रिटीकरणासाठी 5,52,00,000चा निधी मंजूर झाल्याचं आमदार संग्राम थोपटे यांनी सांगितलंय। बस स्थानकाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाकरिता जिल्हा वार्षिक नियोजन समिती आराखड्यामधून जिल्हास्तरीय नगोरातनाथ योजनेअंतर्गत 1,39,00,000 निधी मंजूर झालाय। पुण्यातील जुन्या मुंबई पुणे महामार्गावर बोपोडी इथे एसटी बस आणि चारचाकी वाहनाचा समोरासमोर धडक देऊन अपघात झालाय। या अपघातात 12 व्यक्ती जखमी झाल्या असून एक महिला गंभीर जखमी झाली आहे। जखमींना ससून रुग्णालय आणि जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले। घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून अपघातग्रस्त दोन्ही वाहने बाजूला काढण्यात आली आहेत। या बाबतीत खडकी पोलीस स्टेशन तपास करत आहे।
पुणे शहरातील सातारा रस्त्यावरील तावरे कॉलनी इथे एका इमारतीच्या गच्चीवर असणाऱ्या पेंट रूमला आग लागल्याची घटना आज सकाळी घडली आहे। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने या ठिकाणी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवलं असून या घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही। आगीचं कारण अद्याप समजलेलं नसून पुढील तपास पोलीस करतायत। पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून नदी नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। धरणांच्या पाणी पातळीतही मोठी वाढ झाली आहे, त्यामुळे धरणांमधून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू आहे। खडकवासला धरणातूनही 23,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू झाला असून मुळा मुठा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। पुण्यातील डेक्कन जवळ असलेला भिडे पूल पाण्याखाली गेला असून नदीपात्रातील दोन्ही बाजूचे रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील झाली आहे। अधर्माने आणि असत्याने वागणाऱ्यांवर प्रहार करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला धर्मयुद्ध करण्यास सांगितलं। धर्मयुद्ध म्हणजे जाती धर्माची लढाई नाही, तर चांगल्याचा वाईटावर, सत्याचा असत्यावर, नीतीचा अनितीवर, धर्माचा अधर्मावर प्रहार आहे। वारकरी संप्रदायाने नीटपणे धर्मयुद्धाचा अर्थ समजून समाजात जनजागृती करावी। सर्व जाती धर्मांना सामावून घेणारा, एकसंध ठेवणारा संत विचार व्यापकपणे जनमानसात रुजवायला हवा, असं प्रतिपादन ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे मुख्य चोपदार हरिभक्तपरायण राजाभाऊ महाराज यांनी आज पुण्यात केले। विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, असं तुकोबारायांनी सांगितलेलं आहे। ते सांगत असताना पुढे जाऊन तुकोबाराय म्हणतात, कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे। सर्वांमध्ये ईश्वर आहे, त्याचं पूजन केलं पाहिजे। त्याचं वर्म कशात आहे तर कोणाही जीवाचा न घडो मत्सर, कुठल्याही जीवाचा मत्सर घडू नये असं सांगितलं आहे। ज्यावेळेस संत मांदियाळ्यांनी हे सर्व अभंग केले, ओव्याची रचना केली, त्यावेळेस त्यांना हिंदू धर्म माहिती होता, इस्लाम धर्म माहिती होता, इतर सर्व धर्म देखील त्यांना माहिती होते, परंतु त्यांनी कोणाही जीवाचा न घड मत्सर सांगताना फक्त केवळ हिंदू धर्माचा न घडावा मत्सर असं सांगितलेलं नाही, तर कोणाही जीवाचा न घडो मत्सर अशी व्यापक भूमिका सांगितली आहे। आणि तीच भूमिका घेऊन वारकरी संप्रदाय पुढे जातो आहे। त्याच्यामुळे वारकरी संप्रदायाचे संतांच्या विचाराने चालणारे लोक आहेत, त्यांनी इतर कुणाचाही मत्सर करता कामा नये। आणि म्हणून हीच शिकवण संतांनी जी सांगितली त्या शिकवणीनुसार सर्वांनी पुढे गेलं पाहिजे, तरच आपण संतांच्या विचाराने चाललेलो आहोत, त्याच्या विचाराशी जागलेलो आहोत असं आपल्याला म्हणावं लागेल। आपण नेहमी धर्मयुद्ध हा शब्द वेळोवेळी ऐकतो। युद्ध जेव्हा आपण सांगतो तेव्हा युद्ध करण्यासाठी किमान 2 घटक लागतात, आणि धर्मयुद्ध म्हणत असताना वेगवेगळ्या 2 धर्माचे लोक लागतात। तर वेगवेगळ्या 2 धर्माचे लोक याची मांडणी हिंदू विरुद्ध मुस्लिम किंवा हिंदू विरुद्ध ईसाई, हिंदू विरुद्ध शीख अशी न करता धर्म विरुद्ध अधर्म, सत्य विरुद्ध असत्य, नीती विरुद्ध अनिती अशी युद्ध याच्यापूर्वी घडलेली आहेत, आताही घडली पाहिजे आणि भविष्यात घडली पाहिजे। समाजामध्ये वचक ठेवण्यासाठी सर्व धर्मीय लोक आणि अधर्मी लोक यांच्यावर त्यांचा अंकुश पाहिजे प्रत्येक गावागावामध्ये। अशा पद्धतीची रचना यापुढे होणे गरजेचे आहे असं वाटतं। रामकृष्ण वेळ झाली या बातमीसह पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबायची। तुम्ही पाहत रहा न्यूज अनकट।